बोटांवर. आपण आता न्यूमेरिकल्स पाहूया. न्यूमेरिकल्स कोणती, तर आपण असा पॅटर्न ठेवूया की पहिल्यांदा एनईटी मेडिकल साठी विचारली न्यूमेरिकल्स बघूया, कॉन्सन्ट्रेशन टर्म वरची, त्याच्यानंतर जेईची बघू, त्याच्यानंतर सीईटीची बघूया. तर चला सुरू करूया. आपण पहिले न्यूमेरिकल बघूया की एआयपीएमटी 2015 साली विचारलेलं न्यूमेरिकल म्हणजे एमसीक्यू कसा मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला होता बघा. मी पहिल्यांदा लिहितो बघा. क्वेश्चन असा होता, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन of the solute in a 1.00 molar aqueous solution. आणि जे ऑप्शन होते, ऑप्शन ए 0.177, ऑप्शन बी 1.770, ऑप्शन सी 0.0359 and ऑप्शन डी 0.0177. आता काय करा, व्हिडिओ पॉज करा, हे न्यूमेरिकल सोडवा, नाहीतर मग नंतर मी तुम्हाला सोडवून देईल. ठीक आहे, बघूया आता न्यूमेरिकल सोडवूया. बघा तुम्ही प्रयत्न केला असेल तर कसं असणार, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन, पुन्हा काय करायचं आपल्याला, मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इन इट्स 1.00 मोलर ॲक्वेस सोल्युशन. याचा अर्थ काय, तुम्हाला मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट करायचं आणि सोल्युशनची मोलॅलिटी दिलेली आहे. स्मॉल एम म्हणजे काय, मोलॅलिटी. आणि मग मी मोलॅलिटीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेलं होतं की हे रीड कसं करायचं. 1.00 मोलर ॲक्वियस, ॲक्वियस म्हणजे काय, वॉटर. याचा अर्थ काय, 1.00 म्हणजे 1 मोल ऑफ सोल्यूट मोलाल म्हणजे काय, इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे त्यांनी काय क्वांटिटी दिल्या, 1 मोल सोल्यूट दिला 1 kg सॉल्व्हंट मध्ये. मग सोल्यूटचं काय करायचं सांगितलं, मोल फ्रॅक्शन करायचं सांगितलं. मग आपण काय केलं होतं, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला काय आपल्या, झीटा सोल्यूट इज इक्वल टू काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे काय झालं तुमचं, n सोल्यूट डिवायडेड बाय काय, n सोल्यूट प्लस n सॉल्व्हंट. n म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. इथे दिलेत का, इथे दिलेत ते बघा. 1 मोल सोल्यूट म्हणजे 1 डिवायडेड बाय 1 प्लस, आता सॉल्व्हंट 1 kg दिले. सॉल्व्हंट कोणतं दिले बघा, ॲक्वियस सोल्युशन मध्ये कुठलं सॉल्व्हंट असतं, वॉटर. मग 1 kg वॉटर दिला असेल, 1 kg वॉटर मीन्स 1000 ग्रॅम ऑफ वॉटर. आणि वॉटरचं मोलर मास किती आहे, दॅट इज 18 ग्राम. वॉटरचे मोल्स किती होतात, NH2O इज इक्वल टू किती होईल बघा, गिवन मास किती आहे 1000 डिवायडेड बाय 18, 1000 ग्रॅम डिवायडेड बाय 18 ग्रॅम. नंबर ऑफ मोल्स किती येतील, 1000 डिवायडेड बाय 18 जर हे केलं तर हे 55.55 येतं. ही तुम्ही पाठच करून ठेवा किंवा तुम्हाला माहितच पाहिजे की 1000 1 kg वॉटर दिलं तर त्याचे मोल्स किती होणार, 55.55 म्हणजे 55.55. ही व्हॅल्यू आपण इथं वापरली 55.55. तर आन्सर किती येणार, 1 डिवायडेड बाय 56.55. आता याला सिम्प्लिफिकेशन करायची मी टिप देतो. 1 भागिले 56.55, 1 ला 100 मध्ये कन्वर्ट करूया. 1 ला 100 मध्ये कन्वर्ट केलं कसं होईल, 100 into 10 raised to minus 2 डिवायडेड बाय काय आहे 56.55. 56 1 56, 1 पॉइंट समथिंग आलं, 1 पॉइंट समथिंग येईल इंटू 10 raised to minus 2. -2 जर इकडे घ्यायचं म्हणलं आपण तर काय येणार आहे 0.01. इथं कुठे आन्सर दिले का 0.01, येस इथं तुमचा आन्सर काय आलं 0.01. आय होप की तुमचं सुद्धा आन्सर हे चालेल असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहिल्यांदा मला हे काय करून घ्या, इथं जागा करून घेऊ द्या. 2015 चे क्वेश्चन नंतर दुसरा होता क्वेश्चन बघा 2010 ला. 2010 चा क्वेश्चन काय आहे बघूया. क्वेश्चन थोडासा मोठा आहे, माझ्यासोबतच लिहून घ्यायचा प्रयत्न करा. 2010 ला विचारलेला प्रश्न होता. क्वेश्चन काय होता बघा, 25.3 ग्राम सोडियम कार्बोनेट that is Na2CO3 is dissolved in enough water to produce or to make
250 ml of solution. Full stop. If the sodium carbonate dissociate completely, the molar concentration of sodium ion, that is Na plus, and carbonate ion CO3 2 minus are respectively, आणि ब्रॅकेट मध्ये इथं काय दिलं बघा त्यांनी, मोलर मास ऑफ Na2CO3 is equal to 106 ग्राम पर मोल. आणि ऑप्शन्स काय काय आहेत बघा, हे आहे 0.955 मोलर अँड 1.910 मोलर. ऑप्शन बी आहे 1.910 मोलर अँड 0.955 मोलर. ऑप्शन सी आहे 1.90 मोलर अँड 1.910 मोलर. अँड लास्ट वन ऑप्शन काय होता बघा, 0.477 मोलर अँड 0.477 मोलर. सोडवा हा क्वेश्चन. तुम्ही थोडासा वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि हा क्वेश्चन सोडवा. मग मी तुम्हाला हा नंतरचं याचं आन्सर सांगतो. आय होप तुम्ही क्वेश्चन सोडवला असेल. बघा आता काय करायचं आपल्याला बघा, क्वेश्चन परत एकदा चेक करूया. 25.3 gram of sodium carbonate, that is Na2CO3, dissolved in enough water to make 250 ml of solution. If the sodium carbonate dissociate completely, the molar concentration of sodium ion, म्हणजे आपल्याला सोडियम आयन Na+ चं मोलर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, and CO3 2 minus चं मोलर कॉन्सन्ट्रेशन किती असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. आपल्याला Na+ आणि CO3 2 minus चं मोलर कॉन्सन्ट्रेशन काढायच्या अगोदर आपण काय करूया, पहिल्यांदा Na2CO3 चं मोलर कॉन्सन्ट्रेशन काढूया. आपल्याला Na2CO3 दिले किती, म्हणजे सोडियम कार्बोनेट दिले किती, 23.5 ग्राम. याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन करणार. पहिल्यांदा काय करूया आपण, मोलॅरिटी कॅल्क्युलेट करून घेऊया. मोलॅरिटी कशी असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढणार तुम्ही, 25.3 ग्राम डिवायडेड बाय मोलर मास किती दिले, इथं मोलर मास दिले बघा 106 ग्राम पर मोल. 25.3 इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे 250 ml. आता तुम्हाला मोलॅरिटीचा फॉर्म्युला पाहिजे. जर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 250 ml दिला असेल तर ह्या फॉर्म्युला काय करा तुम्ही 1000 ने मल्टिप्लाय केलं, आन्सर काय येईल बघा, 250 के 250 4, 25 चौक 100 आणि 3 चौक 12 किती येईल, 25 चौक 100 आणि 0.3 इंटू 4 म्हणजे 101 डिवायडेड बाय राऊंड फिगर मी करतोय 106. हे आन्सर किती येईल बघा, 106 101 पेक्षा मोठा असेल म्हणजे 0.95 समथिंग आन्सर आहे. ग्राउंड फिगर आन्सर मी करतोय तुम्हाला इथे. आता हे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आलं, Na2CO3 चं. मग आता Na2CO3 कसं डिसोसिएटेड बघा, Na2CO3 0.95 मोलर Na2CO3 असेल तर ते कसं डिसोसिएटेड बघा, Na2CO3 2Na प्लस CO3 2 मायनस असं डिसोसिएटेड. म्हणजे एका Na2CO3 पासून 2 मोल Na प्लस 1 मोल CO3 2 मायनस तयार होईल, कार्बोनेट आयन तयार होईल. समजा ह्याचे x मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल तर हे किती होईल 2x आणि हे किती होईल x मोलर होणार आहे. म्हणजे ह्याचं x मोलर असेल तर ह्याचं 2x मोलर, ह्याचं x मोलर असणार आहे. आपल्याला ह्याचं किती कॉन्सन्ट्रेशन आलंय 0.95 मोलर आलेलं आहे. तर ह्याचं किती येणार आहे 2 into 0.95 मोलर आणि ह्याचं किती होईल 0.95 मोलर. आता 2 into 9.5 म्हणजे Na प्लस किती आलं 1.9 वगैरे कुठे आहे का, Na 1.9 इथे काय आणि इथे काय, आणि ह्याचं 0.9 म्हणजे एकच घेणार आपण x मोल, म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे बी येते बघा. आय होप तुमचा आन्सर सुद्धा बी आलेला असेल. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला तर मला इथे जागा करून घेऊ द्या. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे बघा, अतिशय सोपा छोटा क्वेश्चन आहे, पण जर अंडरस्टँडिंग झाला असेल तर कळणार आहे. 2005 चा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूया.
काय क्वेश्चन होता बघा, दी मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इन 1 मोलल aqueous solution is. ऑप्शन काय होते बघा, ए होता 0.027, ऑप्शन बी 0.036, ऑप्शन सी 0.018 आणि ऑप्शन डी होता 0.009. चला व्हिडिओ पॉज करा आणि हा क्वेश्चन सोडवा, मी तुम्हाला नंतर सोडवून देतो. आय होप तुम्ही आता हा क्वेश्चन सोडवला असेल. चला आपण आन्सर काढूया. आता काय आले बघूया, तुमचा आन्सर माझा आन्सर तेच येते का बघा. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मग जो कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युला काय लिहून घेणार तुम्ही, झीटा सोल्यूट इज इक्वल टू काय येणार, एन सोल्यूट डिवाइडेड बाय काय येणार तुमचं, एन सोल्यूट प्लस एन सॉल्व्हंट. आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पाहिजेत, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट पाहिजे. इथे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दिलेत का बघा. तुम्हाला डेटा काय दिलाय, 1 मोलल aqueous सोल्युशन. 1 मोलाल, मी याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये शिकवलं होतं तुम्हाला कसं रीड करायचं. 1 मोलल म्हणजे काय, 1 मोल सोल्यूट इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे तुम्हाला सोल्यूटचे काय दिलेत, मोल्स दिलेत, म्हणजे ही व्हॅल्यू दिलेली आहे. किती दिली आहे, 1 डिवाइडेड बाय 1 प्लस. आता मोलाल, मोलाल म्हणजे काय, तर 1 kg सॉल्व्हंट, 1 kg aqueous आहे म्हणजे वॉटर किती आलं का. तुम्हाला इथं काय दिलेलं बघा, 1 kg वॉटर दिलेलं आहे. याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपण 1 kg वॉटर घेतलं तर त्याचे मोल्स किती घेतले होते, बरोबर आहे 55.55. म्हणजे डायरेक्टली इथे घ्या का 55.55 किती येते बघा, 1 डिवाइडेड बाय 56.55. आय थिंक हा क्वेश्चन आपला रिपीट झालाय. तुमचा आन्सर किती आहे, 0.18. 0.177 समथिंग येत होतं, पण ते राऊंड फिगर 0.018 त्यांनी इथे घेतलेलं आहे. आय थिंक तुम्हाला हे आन्सर आलेलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन असेल बघा, थोडासा किचकट क्वेश्चन आहे तरी सुद्धा आपण त्याला अटेम्प्ट करायचा प्रयत्न करूया. बघा क्वेश्चन काय आहे, 2001 साली विचारलेला प्रश्न आहे. द मोलॅरिटी ऑफ लिक्विड HCl if density of solution is 1.17 ग्राम पर cc. ऑप्शन काय दिलेत बघा, ऑप्शन ए होता 36.5, ऑप्शन बी होता 18.25, ऑप्शन सी होता 32.05, ऑप्शन डी होता 42.10. चला व्हिडिओ पॉज करा आणि सोडवायचा प्रयत्न करा, मी परत तुम्हाला सोडवून देईन. आय होप की क्वेश्चन तुम्ही सोडवलेला असेल. चला आन्सर काढूया आपण. काय विचारले तुम्हाला, मोलॅरिटी ऑफ लिक्विड HCl. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मोलॅरिटी. मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, गिवन मास डिवाइडेड बाय मोलर मास पाहिजे. मोलर मास तर HCl 36.5 तुम्ही काढू शकता. इथं गिवन मास किती आहे, तुम्हाला मास दिलेली नाही, इथं डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी किती दिली आहे बघा, इथं मी लिहितो डेन्सिटी D इज इक्वल टू 1.17 ग्राम पर cc. म्हणजे काय, क्युबिक कॅपॅसिटी. याला तुम्ही असं पण म्हणू शकता 1.17 ग्राम पर ml. मग 1000 ml मध्ये किती होईल, 170 ग्राम पर लिटर होईल. म्हणजे तुम्हाला दिलेली HCl ची क्वांटिटी किती आपण कॅल्क्युलेट केली, 1170 ग्रॅम पर लिटर आहे. आता आपण काय करायचं, मोलॅरिटीसाठी आता मास ऑफ सोल्यूट किती आलं, 1170 ग्राम पर लिटर. म्हणजे 1 लिटर सोल्युशन इथं आलं. मोलॅरिटी काढायचं, इथं काय ना तुमचं मोलर मास 36.5. हे किती येईल, 36 जर कॅल्क्युलेट केलं तर माझ्या माहितीनुसार 3 त्रिक 900 येईल. आय थिंक 32 च्या दरम्यान आन्सर यायला पाहिजे तुमचं. राऊंड फिगर आन्सर 32 येते तर 32.05 हे आन्सर तुम्हाला यायला पाहिजे. हा क्वेश्चन झाल्यानंतर आता आपण असा एक क्वेश्चन रिपीट झालेला क्वेश्चन मी तुम्हाला मोलॅरिटी आणि मोलॅरिटी शिकवताना टेम्परेचर डिपेंडन्स विचारलेला होता. आता NET रिसेंटली 2017 ला NET ला प्रश्न विचारला होता आणि याच्या अगोदर AIPMT 1995-1992 साली सुद्धा हा क्वेश्चन काय केला होता, विचारलेला होता. 2017 चा प्रश्न असा होता की विच ऑफ द फॉलोइंग इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर.
आणि ऑप्शन तुम्हाला असे दिले होते. ऑप्शन ए होता मोलॅलिटी, ऑप्शन बी होता मोलॅरिटी, ऑप्शन सी होता मोल फ्रॅक्शन आणि ऑप्शन डी होता वेट पर्सेंट. अतिशय सोपा प्रश्न आहे, रिपीट झालेला प्रश्न आहे. आपण बघितले टेम्परेचर डिपेंडंट कुठले आहेत, ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये व्हॉल्यूम इन्क्लूड असतं ती टेम्परेचर डिपेंडंट असते. याच्यामध्ये व्हॉल्यूम कोणामध्ये आहे, मोलॅरिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट पर केजी ऑफ सॉल्यूट, म्हणजे हे आन्सर नाहीये. मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट पर लिटर म्हणजे व्हॉल्यूम आला, हे आन्सर असू शकतं. मोल फ्रॅक्शन इट इज अगेन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, हे आन्सर नाही. वेट पर्सेंटेज वेट ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट सोल्युशन इनटू 100 म्हणजे आन्सर काय तुमचं मोलॅरिटी. हाच प्रश्न 1995 1992 95 ला कसा विचारलाय बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज टेम्परेचर इंडिपेंडंट, म्हणजे काय केलं, क्वेश्चन फिरवून विचारला. ऑप्शन काय काय दिले बघा. ऑप्शन माझ्या माहितीनुसार इथं पहिला दिला होता मोलॅरिटी, ऑप्शन बी होता मोलॅलिटी, ऑप्शन सी होता नॉर्मॅलिटी आणि ऑप्शन डी होता व्हॉल्यूम पर्सेंटेज. आता ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम असतो तो टेम्परेचर डिपेंडंट असतो. कोणाकोणामध्ये आधी इंडिपेंडंट करायचं म्हणजे कुठल्या कॉन्सन्ट्रेशन टर्म म्हणजे तुमचं व्हॉल्यूम येणार नाही. नॉर्मॅलिटी अगेन येतो व्हॉल्यूम येते म्हणजे हे टेम्परेचर डिपेंडंट असणार आहे. मोलॅरिटी व्हॉल्यूम येत नाही म्हणजे हे टेम्परेचर डिपेंडंट. नॉर्मॅलिटी टेम्परेचर डिपेंडंट, व्हॉल्यूम टेम्परेचर डिपेंडंट, ह्या तीन टर्म मध्ये व्हॉल्यूम येतं म्हणून ते टेम्परेचर डिपेंडंट नसतं. मोलॅरिटी ही एकच टर्म आहे ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम येत नाही, जिथं व्हॉल्यूम येत नाही ते टेम्परेचर इंडिपेंडंट असतं. तुमचा आन्सर असणार आहे बी. हे दुसरा तुमचा आन्सर काय असणार आहे, बी असणार. सो दिस इज ऑल अबाउट द अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. कन्सेप्ट क्लिअर केले तर क्वेश्चन सुटू शकतात. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करूया, नीट जेईचे आणि सीईटी चे क्वेश्चन्स आपण अटेम्प्ट करूया. थँक्यू.